हाँ अधिपती. हा काय नाही म्हणलं, कळलं मला सगळं. थँक्यू व्हेरी मच. काय काय कळलं? तुम्ही आई साहेबांसाठी एवढं मोठं व्रत केलं, हे बी अनवाणी पायाने. तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू मला कळत नाही. नकाच मानू मग. अहो आभार कसले मानताय अधिपती? कुठल्या परक्या माणसासाठी केलं का मी? भुवनेश्वरी मॅडमसाठीच केलं ना. असं काय करताय? तुम्हीच म्हणता ना सारखं सॉरी थँक्यू म्हणायचं नाही म्हणून. हा ती बी बरोबरच आहे तुमचं, पण मला खरंच लय. अहो तुमच्या पायाला लय लागले का? हो केवढं लागले? नाही नाही एवढं काही नाही. अहो एवढं काय नाही. कसं असं कसं? तुम्ही कशाला उगाच जीवाची वडवड करत आता? शाळेत चाललाय बरं, गप आराम करायचं घरात बसून, ते सोडलं. अहो म्हटलं ना एवढं काही नाही खरंच. नाही नाही तरी तुम्ही गप आज घरातच आराम करायला पाहिजे माहिती आहे का? एवढं कठीण व्रत केलंय ते. बर आपण घरी आल्यावर बोलूया का? मी ठीक आहे आणि माझी काळजी करू नका. काळजी तर वाटणारच. पावसा पाण्यात उगाच लय फिरू नका. नका काळजी करू. बाय. सावकाश सावकाश हो बघून चालवा ना. दिसत नाही का? सावकाश सावकाश. काय काय झालं? लागलं का तुम्हाला? नाही नाही मी ठीक आहे. तो एकदम अचानक आला, कळलंच नाही. मी माझ्या तंद्रीत चालले होते एकदम. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण तिकडे बसूया. तिकडे बसूया आपण. या सावकाश. हा हा काय काळजी करू नका. 0 मिनिटात निघते ऑर्डर कोल्हापुरात. हा पोचणार, वेळेत पोचणार, शब्द आहे आपला. हा पुढच्या ऑर्डरसाठी मीटिंग करूया की. तुम्ही बोला कसं करूया? चालतंय. नाहीतर तुम्ही या कोल्हापूरला. परत एकदा कोल्हापुरी पाहुणचार घ्या आमचा. हा बेत करूया तांबडा पांढरा आहे का नाही? ठीक आहे ठीक आहे. होय होय निघायला लागले ऑर्डर. होय होय. हा ए बाबा कुठेपर्यंत झालं काम? त्यांचा परत एकदा फोन आलता. ही डिस्पॅचची फाईल, याच्यावर सह्या पाहिजेत तुझ्या. आवरा पटापटा आवरा. भावा बायका एकदम सुपरफास्ट वेगाने काम करतायत. तुझं बुस्टर दिलाय ना, तो कामी आलाय. हा ना, तो जरा जीव भांड्यात पडला. हा अरे त्यांचे फोन यायला. हा हा थँक्यू 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 थँक्यू. घे फोन घ्या. आता हे काय? अरे आज एवढी मोठी ऑर्डर चालली आपली. सगळ्या महिला कामगारांनी मी गिफ्ट दिली होती तुला. मी अरे भावा गिफ्ट वगैरे नको मला. अरे बाबा तुला तर पहिली दिली पाहिजे. समजलं काय? तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर बुस्टर डोस. तुझ्या जीवावर तर बाबा सगळी इथलं काम सोडलेलं असते मी. तू आहेस म्हणतात मी टेन्शन फ्री असतो. घे चल. भावा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, म्हणून हे सगळं होतंय. ते विश्वास तू कमवलाय सोंक्या एवढी वर्ष, ते महत्वाचं. घे घे. थँक्यू थँक्यू. या बसा इथे. बसा. हे घ्या पाणी प्या. बरं वाटतं आता? हो बरी. थँक्यू. माझ्यासारख्या अनोळखी बाईला तू सावरलंस. त्या माणसाला इतकं बोललीस. काय झालं एकदम तंद्रीत होते ना, काय कळलं नाही. थँक्यू. तुम्ही असं का बोलताय? तो बाईकवाला एकदम अचानक आला. मी माझ्याच विचारात चालले होते. तंद्री लागली होती, दुखायला लागलं, गरगरायला लागलं. तर असं कधी कधी मला एकदम आला ना तो बाईकवाला, त्यामुळे घाबरले मी. पण थँक्यू. ओके. असं असं होऊ शकतं. आता गेलाय तो, त्याचा विचार करू नका. आणि मला एक सांगा, तुमचं घर कुठे आहे? इथेच आहे का कुठे जवळपास? कारण मी काल पण तुम्हाला इथे बघितलं होतं. मी हाका पण मारल्या होत्या. तुम्ही शोधताय का कुणाला? कुणाला शोधताय? मी माझं घर शोध. माझं घर हरवलंय.
सापडतच नाही. घर घर शोधते. तुम्ही माझ्या बरोबर याल का? माझ्या बरोबर या तुम्ही. मी घेऊन जाईन तुम्हाला घरी. कोणाच्या घरी? माझ्या घरी. अशी कशी येऊ मी तुझ्या बरोबर? आपली काही ओळखच नाहीये. अहो ठीक आहे, तुमचं घर मिळेपर्यंत तुम्ही माझ्याकडे राहा आणि मी पण तुम्हाला मदत करीन ना घर शोधायला. याल का? ठीक आहे, तू एवढं केलंयस माझ्यासाठी, मी येते तुझ्या बरोबर. पण माझं घर सापडेपर्यंत. हा, हो हो ठीक आहे. मला माझं घर शोधायचंय. ते शोधायचंच आहे. चालेल, ठीक आहे. निघूया आपण लगेच. चला जाऊया आपण. माझ्या एका चुकीमुळे अक्षराला किती त्रास होतोय. सगळं सांभाळून घेते ती, तिचं भलं व्हावं, तिला त्रास होऊ नये म्हणून मी सगळं करायला गेलो आणि भलतच झालं. पूर्ण विचार न करता मी कृती केली आणि त्याचे परिणाम अक्षराला भोगायला लागतात. खरं सांगतो चारू, भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढलं ना तेव्हा वाटलं होतं की आता सगळं घर शांत होईल. तिला बाहेर काढल्यानंतर अधिपतीचं जे काही होईल ते मी सांभाळून घेईन, त्याला समजावून सांगेल असंही वाटलं होतं. पण तेही झालं नाही ग. माझ्या हातातून सगळं निष्ठत गेलं. आता अधिपती माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडे बघत सुद्धा नाही. तो मलाच घराबाहेर काढायला निघालाय. चारू काय होतंय हे असं का चाललंय? मला सगळं सांभाळता काय येत नाहीये आणि माझ्या चुकांचा सगळा भार त्या बिचाऱ्या अक्षरावर पडतोय. ती सगळं सांभाळून घ्यायचा प्रयत्न करते, सगळं निभावते, पण तिला त्रास होतोय चारू, तिला त्रास होतोय. दोघे चांगले ट्रिपला गेले होते, तिथून फिरून आलेत. आता त्यांच्यातलं नातं बहरायला हवं, त्यांना एकत्र वेळ मिळायला हवा होता. पण माझ्या एका चुकीमुळे हे सगळं चुकीचं घडतंय. आणि ती भुवनेश्वरी, अधिपती नुसता वेड्यासारखा त्या भुवनेश्वरीला शोधत फिरतोय आणि अक्षरा इकडे घर सांभाळते, अधिपतीला सांभाळते, आम्हाला सांभाळते. आणि ती भुवनेश्वरी, ती फोन करते, पत्र पाठवते, पण स्वतःचा थांग पत्ता लागू देत नाहीये. तिला माहितीये इथे काय होतंय. मुद्दाम करते चारू, ती मुद्दाम करते, सूड उगवते ती माझ्यावर, या घरावर. आणि हे सगळं असह्य होतंय मला चारू. जावई बापू, काय बोलताय तुम्ही? मला बरं वाटतंय ना नक्की? हो, रिक्षाने गेलो असतो, पण इथे रिक्षा पण नाही मिळणार आपल्याला. नाही हरकत नाही. रिक्षा कशाला, जाऊ की बसने? बस स्टॉप जरा लांब आहे. तुम्हाला चालेल ना नक्की? चालेल, काय हरकत नाही. एक 5 मिनिटं बसूया आणि मग जाऊया. हो चालेल, बसूया ना. मला जरा पाणी देशील का ग? माझी औषधाची वेळ झाली. ती पण कशी आहे? एवढं करतेस तू माझ्यासाठी, मी तुला साधं तुझं नाव पण विचारलं नाही अजून. काय नाव आहे तुझं? अक्षरा. अक्षरा. हो, भुवी तुमच्यावर कसा सूड उगवेल? आता तुमच्यावर सूड उगवण्यासाठी ती अधिपतीपासून लांब राहील. अधिपतीवर तिचा किती जीव आहे हे ठाव आहे ना तुम्हाला? तुम्हाला त्रास देण्यासाठी ती अधिपतीला त्रास देईल? हो, असा कसा विचार केलात तुम्ही? तुमच्यात आणि भुवीत काय बी भांडणं असो, तुमच्या दृष्टीनं ती कशी बी असेल, पण अधिपतीसाठी ती अख्खं जग पाठीवर घेऊन धावल बघा. पण आई, मला धडा शिकवण्यासाठी,
मला अद्दल घडवण्यासाठी ती काय वाटेल ते करू शकते. बघितलं ना त्या दिवशी काय बोलून गेली. ही भुवनेश्वरी एक दिवस तुम्हाला गुडघ्यावर आणणार, शब्द आहे आमचा. तुमच्या मुलीला मी जेवढं ओळखतो ना त्यावरून मला तरी असंच वाटतंय. आणि आई ती जेव्हा इथं होती तेव्हा काय करत होती? हेच करत होती ना, सूडच उगवत होती ना माझ्यावर. तुम्हासनी तो सूड वाटला, पण तिचं प्रेम होतं ते. तिचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. तुम्हाला रुचल पटल अशी नव्हती. तुम्हासनी कोणत्या भाषेत समजून सांगू म्हणजे तुम्हासनी पटल? अहो तिनं तुमच्यावर, आधिपतीवर, या घरावर जीव लावलाय हो. अहो सूड उगवायची आणि त्यातून आनंद घ्यायची तिची भावना कवच नव्हती हो. तुम्हाला असंच वाटणार आहे का? माझी लेक आहे मग मी तिची बाजू घेते. अहो तुम्हासनी माहित नाही, जेव्हा कवा तुमच्यात भांडण व्हायची नव तिला लई वाईट वाटायचं, खसायची होती, माझ्यापाशी येऊन रडायची. पण त्यात बी कवा बी तुमच्याबद्दल चकार वाकडा शब्द काढला नाही बघा. उलट तिला खंतच वाटायची, ह्या माणूस मला का समजून घेत नाही. अहो माझ्यापाशी बोलून दाखवायची. तुम्हीच कधीच समजून घेतलं नाही तिला. तुम्ही समजून घ्यावं एवढी एकच इच्छा होती बघा तिची. आता एकच प्रार्थना करा, ती घरी परत लवकर येऊ द्या. ती घरात लवकर परत आली नव तरच या घरात शांतता नांदणार आहे. आणि आता तुम्ही बी शांत राहा. तिच्याबद्दल काय बी वाईट भावना मनात आणू नका. तुमचं जर का हे बोलणं आधिपतीने ऐकलं नव चिडल हो तुमच्यावर. काय बोलते मी, ऐकताय नव? सांभाळा स्वतःला. खूप छान नाव आहे तुझं, अक्षरा. शिक्षणाची पहिली ओळख अक्षर ओळख. अक्षर म्हणजे ज्ञान, सरस्वतीचं रूप. शिक्षण खूप महत्वाचं असतं. शिक्षण आहे तर सगळं काही आहे. म्हणजे चारुलता मॅडम आणि भुवनेश्वरी मॅडम एक सारख्या दिसतात, पण विचार, स्वभाव, वर्तणूक, संस्कार, शिक्षण यामध्ये दोघींची अशी यत्कंची तुलना होऊ शकत नाही. काय ग, काय झालं? कुठे हरवलीस? काही नाही. मी खरं तर तुमचाच विचार करत होते. म्हणजे नाही म्हणजे कितीतरी गोष्टी जुळतायत. जुळताय? काय जुळताय म्हणजे? कळलं नाही मला तू काय म्हणतेस. नाही, आपल्या गोष्टी आपल्या दोघींच्या खूप गोष्टी जुळतायत. माझं पण असंच मत आहे शिक्षणाबद्दल. पण खरंच तुझे खूप उपकार आहेत हा माझ्यावर. तुझ्याकडे बघून वाटलंच होतं मला, तुझ्याकडे कला असेल, शिक्षण असेल. आपण असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत, पण शिक्षण आणि कला त्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. किती खरं आहे हे. तुझे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. हो, असं काय म्हणताय? उपकार कसले? अगं म्हणजे काय, आपली कसली ओळख नसताना तू तू इतकं करतेस माझ्यासाठी. अहो ओळख नसताना काय म्हणताय? आता झाली की ओळख आपली. हुशार आहेस. चल निघूया आपण. अजून बी हिचा फोन बंदच आहे. अगं मम्मी, तो काय दरवाजा आहे वय धगधग वाजवलं का उघडायला? अगं फोन बंद असेल तर बंद आहे असंच सांगणार की. तू सारखं फोन करू नको तिला. बस इथं शांतवानी. अगं छंचे, ताईला फोन लावायला लागणच झालाय. अगं मम्मी, आता मला माहित आहे की तू कुणाला फोन करत असणार आहे ते. पिढा गेले ना घरातनं बाहेर तर मग जाऊ दे की. का तिनं परत यावं हे तुला बी वाटतंय? तसं नाही ग छंचे. पर बघ की किती दिस झाले बघ ताईचा फोन बंदच आहे. मला का नाही जरा ही वेगळंच वाटायलंय.
बाकी समध्यांचे फोन गेलेत ग तिला, आणि आपलाच नाही गेला तर तिला कसं वाटेल? ग मम्मी, ती जर परत आली तर काय तर वाटेल ना मग तिला. हे बी खरंच आहे बघ तुझं. परचंची तुला सांगू, ताई का नाही जवळ जवळ बाहेर गेल्या का नाही तरी बाकी कुणाच्या नाही पण माझ्या तर कॉन्टॅक्ट मध्ये असायचीच बघ ती. कसं मलाच माहिती असायचं का ती कुठं हाय काय हाय, कारण तिला का नाही इथल्या समध्या खबऱ्या पाहिजे असायच्या आणि त्या म्या पुरवायच्या का नाही. लई वैताग यायचा ग मला. बिचारीनं कधी बी माझी चौकशी केली नाही, पण आता ह्या वेळेला बघ की ना फोन आलाय ना कसली खबर विचारल्या ना काय बी सांगून गेली आम्हाला. मला काहीतरी वेगळंच वाटायलंय बघ चंचे. मम्मी, काय बी वेगळं नाही. तिने तिच्या लाडक्या लेकाला फोन केलता का नाही, तेव्हा त्यानं तिला इथल्या समध्या गोष्टी सांगितलेल्या असणार आहेत. त्यामुळं तुझं काम संपलंय मम्मी. तू नको तिला धाया फोन करू. मॅडम बरीच माहिती आहे तुम्हाला साहित्याबद्दल आणि वाचनही खूप आहे तुमचं. म्हणजे काय, माझ्या आवडीचा विषय आहे साहित्य आणि गाणं. बरोबर बरोबर. मला वाटलंच होतं. आज तुमच्याशी बोलून मला किती वेगवेगळ्या गोष्टी कळल्या खरंच. मलाही खूप बरं वाटलं. तुला खरं सांगू का अक्षरा, आज कितीतरी वर्षांनी मी कोणाशी तरी इतकं भरभरून बोलतेय. म्हणजे आपण खरं तर आजच भेटलोय, पण अगदी आपली जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय मला. काय माहित, कदाचित आपली ओळख असेल ही जुनी कुठल्या तरी जन्मातली. तुझा आवाज खूप गोड आहे, वाणी शुद्ध आहे. खरंच बरं वाटलं तुझ्याशी बोलून. चांगला अभ्यास आहे तुझा. अभ्यास माझ्या आवडीचाच विषय. बघ, मी तुला म्हंटल ना, आपल्या बऱ्याचशा गोष्टी मिळत्या जुळत्यात ग. या शहराशी की नाही माझं खूप जुनं नातं आहे, पण आता हे शहर मला विसरलं की काय असं वाटायला लागलंय. मी माझं घर शोधते पण ते काही सापडत नाही. सगळंच बदललंय. आपल्याला अजून किती लांब जायचंय? हे काय तिकडे आलंच गरम. हा सॉरी, आपण बससाठी थांबलोच नाही, माझ्याही लक्षात नाही आलं. काही हरकत नाही. तुझ्याशी गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळलंच नाही. या इकडे. तुम्ही हाताला धरून बाहेर काढलं ना हो आमच्या आईच्या बसनी. विषय संपला. तुम्हाला पण ह्या घरात राहायचा आता काय अधिकार नाही 4 वाजता. घ्या चहा घ्या. नकोय मला चहा. हो नग काय, सकाळपासून काय बी खाल्लेलं नाही. चहा घ्या, मी धनाजीकडे नाश्ता पाठवते. आई मला अहो सकाळच्या गोळ्या बी घ्यायच्यात ना तुम्हासनी. मला चहा नाश्ता खाणं पिणं काही नकोय. चिडलायसा माझ्यावर मी बोलले म्हणून? अहो मग माझ्यावर चिडा की, मला बोला, पण खाण्यापिण्यावर राग काढू नका. बघा आई, तुमच्या बोलण्याचं मला कधीच काही वाटत नाही, तुम्हाला माहिती आहे. मला काही बोलायचा हक्क आहे तुम्हाला. माझ्या आई सारख्या काय माझ्या आईच आहात तुम्ही. अहो मग असं चिडताय कशा पाहिजे? आई, मी कसं सांगू तुम्हाला, मी बाकी कुणावर कशावरही चिडलेलो नाहीये. मला स्वतःचा राग येतोय, माझ्यावरच चिडलोय मी. अहो असं स्वतःवर चिडणं सगळ्यात वाईट असतं बघा. स्वतःवर चिडलं की नाही की सगळ्यांचा राग करतो बघा माणूस. असं चिडू नका, शांत राहा. घ्या चहा घ्या. चहा पोटात गेला ना व की जरा राग शांत होईल बघा. आई नाही,
कशाचा काही उपयोग होणार नाहीये, कशानं काही होणार नाहीये. माझी इच्छा मेली आहे सगळ्यावरची. असं काय बोलतायसा? आई, मला एकट्याला राहू दे थोडा वेळ प्लीज. हा, आता एकटं राहून काय करणार आहात? डोक्यात विचारांचं खूप वादळ उठले. आई, मी रागाच्या भरात तुम्हाला काही बोललो असेल ना, तुमचा मुलगा समजून माफ करा मला. नका नका, असं हात जोडू नका, हात जोडू नका. एवढा नका तराच करून घेऊ, समजा ठीक होईल बघा. तुम्ही चहा घ्या आणि आराम करा. मी नाश्ता पाठवते धनाजीकडे. घ्या चहा घ्या. बर, मी ठेवते इकडे.